विधानसभा निवडणूक 2024 साठी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीला जागा वाटपमध्ये 288 जागांपैकी 152 जागा मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा भाजपा या पक्षाला मिळालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला होता. यावेळेस महाविकास आघाडी महायुतीला चितपट करेल की महायुती कमबॅक करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येईल, कोणाची जास्त हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या 152 जागांपैकी किती जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार. नंदुरबार मधून भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार गवित हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे धुळे ग्रामीण. धुळे ग्रामीण मधून बीजेपीचे राघवेंद्र बाडणे हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे धुळे सिटी. धुळे सिटी मधून आपल्याला अनुप अग्रवाल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे सिंदखेडा. सिंदखेडा मधून जयकुमार रावल हे बीजेपीचे उमेदवार विजय होत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे श्रीपूर. श्रीपूर मधून काशीराम पावरा हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे रावेर. रावेर मधून आपल्याला अमोल जावळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे भुसावळ. भुसावळ मधून संजय सावकारे हे बीजेपीचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसणार आहे. या पुढचा मतदारसंघ आहे जळगाव सिटी. जळगाव सिटी मधून सुरेश बोळले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे चाळीसगाव. चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे जामनेर. जामनेर मधून गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे मनकापूर. मनकापूर मधून आपल्याला चैनसुख संचेती हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसणार आहे. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे खामगाव. खामगाव मधून आपल्याला आकाश फणकर हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे जळगाव जामोद. या मतदारसंघातून संजय कुटे हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे अकोट. अकोट मधून आपल्याला प्रकाश भास्कर काळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे अकोला ईस्ट. अकोला ईस्ट मधून रणधीर सावरकर हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे मूर्तिजापूर. मूर्तिजापूर मतदारसंघातून आपल्याला हरीश पिंपळे हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना आपल्याला दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे मेलघाट. मेलघाट मधून आपल्याला केवलराम काळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे अचालपूर. अचालपूर मधून आपल्याला प्रवीण त्यादे हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे मोर्शी. मोर्शी मधून आपल्याला उमेश येवलकर हे बीजेपीचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर साऊथ वेस्ट. नागपूर साऊथ वेस्ट मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर साऊथ. नागपूर साऊथ मधून आपल्याला मोहन माटे हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विजय होताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे नागपूर ईस्ट. नागपूर ईस्ट मधून आपल्याला कृष्णा खोपडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे नागपूर सेंट्रल. नागपूर सेंट्रल मधून आपल्याला प्रवीण दाटके हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे नागपूर वेस्ट. नागपूर वेस्ट मधून आपल्याला सुधाकर कुहाळे हे विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे तिरोरा. तिरोरा मधून आपल्याला विजय रांग गदाले भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे गोंदिया. गोंदियामधून आपल्याला विनोद अग्रवाल हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसणार आहेत. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे भोकर. भोकर मधून आपल्याला श्रीजया अशोक चव्हाण या भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे मुखेड. मुखेड मधून आपल्याला तुषार राठोड हे बीजेपीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे गंगापूर. गंगापूर मधून आपल्याला प्रशांत बंब हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे बगलान. बगलान मधून आपल्याला दिलीप बोरसे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे चांदवड. चांदवड मधून आपल्याला राहुल आहेर हे भारतीय जनता पार्टीकडून विजयी होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे नाशिक ईस्ट. नाशिक ईस्ट मधून आपल्याला राहुल ढिकळे हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे नाशिक वेस्ट. नाशिक वेस्ट मधून आपल्याला सीमाताई शिरे या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे विक्रमगड. या मतदारसंघातून आपल्याला हरिश्चंद्र भोये हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे नालसोपारा. या मतदारसंघातून बीजेपीचे राजन नाईक हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे वसई. वसई मधून
मधून आपल्याला स्नेहा दुबे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे मुरबाद मधून आपल्याला किसन राठोड हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे उल्हासनगर मधून आपल्याला कुमार फैलानी हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे कल्याण ईस्ट मधून सुलभा गायकवाड या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे डोंबिवली मधून आपल्याला रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे मीरा भाईंदर मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मेहता हे विजय होताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे ठाणेमधून आपल्याला संजय केळकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे ऐरोली मधून आपल्याला गणेश नाईक हे बीजेपीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. या पुढचा मतदारसंघ आहे बोरिवली मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीचे संजय उपाध्याय हे विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे दहिसर मधून आपल्याला मनीषा अशोक चौधरी या भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे मुलुंड आपल्याला मिहीर कोटेचा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना या ठिकाणी दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे कांदिवली ईस्ट या मतदारसंघातून आपल्याला अतुल भाटखालकर हे विजय होताना दिसत आहे. या पुढचा मतदारसंघ आहे चारकोप मधून योगेश सागर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे गोरेगाव मधून विद्या जयप्रकाश ठाकूर या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे अंधेरी ईस्ट मधून आपला अमित सातम हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे विलेपार्ले मधून आपल्याला पराग हलवानी हे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे घाटकोपर ईस्ट मधून आपल्याला पराग शाह हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे वांद्रे ईस्ट मधून आपल्याला आशिष शेलार हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे वडाळा मधून आपल्याला कालिदास कोळंबकर हे विजय होताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे मलबार हिल मधून आपल्याला मंगल प्रभात लोढा हे उमेदवार विजय होताना दिसत आहे. नंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे कोलाबा मधून आपल्याला राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे उरण मधून आपल्याला महेश बनली हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे पेन मधून आपल्याला रवींद्र पाटील हे विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे चिंचवड मधून भारतीय जनता पार्टीचे शंकर जगताप हे विजय होताना आपल्याला दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे भोसरी मधून आपल्याला भारतीय जनता पार्टीचे महेश किसन लांडगे हे विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे शिवाजीनगर मतदारसंघातून आपल्याला सिद्धार्थ शिरोळे हे बीजेपीचे उमेदवार आपल्याला विजय होताना या ठिकाणी दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे खडकवासलातून आपल्याला भीमराव तपकीर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे कोथरूड नंतर आपल्याला चंद्रकांत पाटील हे विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे पार्वती मधून आपल्याला माधुरी मिसळ या उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे कसबा मधून आपल्याला हेमंत रासने हे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे शिर्डी मधून आपल्याला राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील हे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे शेवगाव मधून आपल्याला मोनिका राजळे या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे राहुरी मधून आपल्याला शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आहे आष्टी मधून आपल्याला सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे सोलापूर सिटी नॉर्थ मधून विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ आहे अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत. या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे मान मधून आपल्याला जयकुमार गोरे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे सातारा मधून आपल्याला शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. यानंतरचा मतदारसंघ आहे कणकवली मधून आपल्याला नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीकडून विजय होताना दिसत आहे. यानंतरचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे इचलकरंजी मतदारसंघातून आपल्याला राहुल आवाडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत. तर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीला जागा वाटपमध्ये मिळाल्या 152 जागांपैकी 76 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो हे कमेंट करून नक्की सांगा.